एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा. स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षा दुसरा पेपर. हे माहीत हवेच. एक अभ्यासक्रम. कोणत्याही परिचित प्रसंगावर आधारित चित्रण करणे. चित्रात 3 ते 4 मानवाकृती प्रसंगाला अनुसरून सभोवतीचे इतर सूचक घटक आणि योग्य पार्श्वभूमीचा समावेश असावा. एखादी कल्पना चित्ररूपात परिणामकारकपणे आविष्कृत करता यावी अशा विषयांचा चित्रणासाठी समावेश. 2 सूचित रंगमाध्यम. 1 रंगीत पेन्सिली. 2 जलरंग पारदर्शक किंवा अपारदर्शक. 3 ऑइल पेस्टल्स व वॅक्स क्रेयॉन्स. 4 विविध रंगातील शाई. 5 परिसरातील उपलब्ध रंग. या सर्व रंगमाध्यमांचा प्रत्येकी स्वतंत्रपणे किंवा अनेकांचा एकत्रितपणे उपयोग करता येईल. 3 चित्राचे विषय. 1 परिसरातील दैनंदिन घटना प्रसंग दृश्य. 2 कौटुंबिक प्रसंग. 3 वर्गशाळा. 4 खेळांमधील प्रसंग. 5 पर्यावरण रक्षण. श्रमप्रतिष्ठा. स्त्री-पुरुष समानता. स्वच्छता. राष्ट्रीय एकता यासारखी मूल्ये. 6 राष्ट्रीय धार्मिक सण समारंभ. चित्रात वातावरण निर्मितीसाठी योग्य पार्श्वभूमी व सूचक घटकांचा समावेश अपेक्षित आहे. इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग परीक्षा दुसरा पेपर. हे माहीत हवेच. इंटरमिजिएट परीक्षेमध्ये स्मरणचित्र या विषयासाठी अभ्यासक्रम व चित्राचे विषय इत्यादी घटकांमध्ये काही आशय अधिक समाविष्ट केला गेला आहे. तो पुढीलप्रमाणे. 1 अभ्यासक्रम. किमान 4 किंवा त्यापेक्षा अधिक मानवाकृती. चित्रातील नीटनेटके रेखाटन किंवा काटेकोरपणा यापेक्षा दिलेल्या विषयावर स्मरणशक्तीला चालना देऊन उत्स्फूर्त स्वनिर्मित शीघ्र रेखाटनास अधिक महत्त्व. संपूर्ण चित्र रंगवून पूर्ण करणे अपेक्षित आहे. 2 सूचित रंगमाध्यम. एलिमेंटरी परीक्षेतील रंगमाध्यमाप्रमाणेच इंटरमिजिएट परीक्षेत रंगमाध्यमाचा वापर करावा. 3 चित्राचे विषय. 1 उत्सव, मिरवणूक, यात्रा, दिंडी, गर्दीची ठिकाणे उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन, बाजार, बगीचा. 2 ग्रामसभा. 3 स्थानिक कला परंपरा, खेळ. याशिवाय एलिमेंटरी परीक्षेचे विषय देखील इंटरमिजिएट परीक्षेमध्ये येऊ शकतात.